हरिओम. आज बुधवार 13 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की देहाचे भोग आणि आनंद. ऐकूया त्यांचे विचार. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. तुम्ही असं नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला आणि अशा स्थितीत ठेवलाय, त्याच्या विरुद्ध कसं जावं. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही. पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरुरीच आहे. जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडलं म्हणजे ते परमात्म्याला पोचतं. परमात्म्याने पाठवलेली दुःखणी संकट यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितलं आहे याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुःखणी संकट यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद. पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे. परमात्म्यानेच धाडलेली ही संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधी पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच ना. दुखणं वगैरे आलं की ती विशेषपणाने भासतं इतकंच. दुखणं आणि दुःख ही दोन्ही निराळी असल्यामुळे दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदात राहता येणार. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचंय त्याने नाम घ्यावं, भगवंताच्या अनुसंधानात राहावं ना. अनुसंधान कशाला म्हणावं. उठणं बसणं जप करणं वाचन करणं गप्पा गोष्टी करणं चेष्टा विनोद करणं वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा आणि जगाच्या प्रवाहात उलट पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच आहे. भगवंताचं होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. देहाची सुख दुःख प्रारब्ध टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने प्रेमाने करूया ना. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.